जय श्रीराम. मी आहे रंजना. तुम्ही पाहत आहात रंजनास किचन. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चाटचा एक जो प्रकार जो आहे दही वडा. दही वडा म्हटलं की मस्त नरम नरम असे वडे, त्याच्यावर छान आंबट गोड असं दही, त्याच्यावर चाट मसाला, लाल तिखट, शेव, ऐकूनच तोंडाला असं पाणी येतं. तर चला जाऊया किचनमध्ये आणि बनवूया असा चटपटीत दही वडा. वड्यांसाठी मी इथे मेजरिंग कपने 3 कप भरून डाळ भिजत घातली होती. इथे मी 5-6 तास डाळ भिजत घातली. आपली ही डाळ चांगली अशी इथे भिजली आहे. आता आपण ही बारीक वाटून घेऊ. वाटण करायच्या अगोदर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या व 2 आल्याचे तुकडे टाकून पहिले याचं चांगलं वाटण करून घेते. मग नंतर त्यामध्ये आपण ही डाळ दळणार आहे, जेणेकरून आपल्या वड्याला छान अशी चव येणार आहे. हिरव्या मिरच्या इथे दळून झाले आहे. आता मी यामध्ये ही डाळ वाटून घेते. आपल्याला या डाळीची चांगली बारीक अशी ही पेस्ट करायची आहे. आपण यात थोडं पाणी टाकून दळणार आहोत. मी इथे थोडं पाणी टाकते. आता आपण ही बारीक दळून घेऊ. तर यामध्ये पण थोडंसं मी पाणी टाकते व दळून घेते. आपली छान अशी पेस्ट झाली आहे. आता ही डाळ पुन्हा आपण छान अशी पेस्ट होईपर्यंत दळून घेऊ. यामध्ये टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ. इथे मी 2 चमचे मीठ टाकते. आता आपण हे चांगलं फेटून घेऊ. हे आपलं आता व्यवस्थित फेटून झालं आहे. करूया दह्याची तयारी. एकीकडे मी तेलही तापत ठेवते. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा किलो दही घेतलं आहे. आता आपल्याला हे दही एकदम कमी स्पीडवर 1-2 सेकंडसाठी फक्त हलका असं फिरून घ्यायचं आहे. एकदम कमी स्पीडवर मी 1-2 सेकंडसाठी दळलं. एकदम स्मूथ असं याचं टेक्स्चर आलं. आपल्याला दही जास्त फिरवायचं नाही मिक्सरमध्ये, त्याने दही पातळ होतं. आता हे मी एका भांड्यात काढते व त्यामध्ये आपण पिठी साखर टाकायची. साखर ही पटकन वितळली जात नाही, त्यामुळे मी यामध्ये पिठी साखर टाकते. मस्त असं आपलं घट्टसर दही आहे. आता यामध्ये आपण टाकूया पिठी साखर. यामध्ये पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुम्हाला गोड आंबट कसं दही आवडत आहे त्याप्रमाणे. आता मी यामध्ये 4 चमचा पिठी साखर टाकते. आपण आता हे हलवून घेऊ. 1 किलो दह्यातलं मी फक्त अर्धा किलो दही आता इथे दळते. बाकी आपण नंतर दळून घेऊ. दही वड्याला घट्टच दही लागतं. तुमचं जर गाईचं दही असेल तर तुम्ही एका सुती कपड्यामध्ये टांगून त्याचं पाणी काढून ते वापरू शकता. तर यामध्ये आपली ही साखर चांगली मिक्स झाली आहे. आता आपण करूया वडे तळायची तयारी. इथे वडे भिजवण्यासाठी पाणी घेतलं आहे मी 1.5 ते 2 ग्लास. यामध्ये आपण टाकून घेऊया 2 चमचे दही. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ. दही टाकल्यामुळे आपला जो वडा आहे तो पानसट लागत नाही व छान लागते. आता तळलेले वडे आपण हे या पाण्यामध्ये टाकून घेऊ. वडे तळण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. ह्या पाण्यामध्ये मी असा हात बुडून घेणार आहे. मग हे वड्याच्या पिठामध्ये घेऊन आणि मग याचे हे वडे टाकणार, जेणेकरून पटकन वडा तेलामध्ये पडला जातो. हात बुडवला की हात ओला झाला की पटकन वडा तेलात पडला जातो. आता आपण हे वडे तळून घेऊया. मी या वड्याच्या पिठामध्ये सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही. मी ह्या वड्याच्या पिठामध्ये सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे.
मी पीठ थोडं सैलसरच घेतलं आहे. तुम्हाला जर त्या सैलसर पिठाने जमत नसेल तर तुम्ही घट्ट पीठ असतं त्यात थोडा सोडा टाकू शकता. तुम्ही बघू शकता आपली छान असे इथं हे वडे झाले आहे. हे आपल्याला चांगले दळून द्यायचे आहे, ते कच्चे नको राहायला, चांगले थोडे लालसर होऊन द्यायचे. आपले वडे झाले आहे. आता आपण हे काढून घेऊया व पाण्यामध्ये टाकून घेऊ. आता हे छान 2-3 मिनिटं असे भिजवून देऊ. इथे आपले हे वडे मस्त छान असे भिजले आहे व फुलले आहे. आता आपण यातलं पाणी दाबून घेऊया व एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता मी याचं हे पाणी काढून घेते. आपण हे प्लेटमध्ये लावून घेऊ. तर यावर आपण टाकूया मस्त असं दही. मी इथे चटणीचा वापर करत नाही आहे, कारण का आपलं दहीच आंबट गोड आहे. त्यावर छान अशी लाल चटणी टाकूया, चाट मसाला व शेव, त्याच्यानेच खूप छान टेस्ट येते. मस्त असं लाल तिखट, चाट मसाला व बारीक शेव. छान अशी आपली इथे दहीवडा तयार. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.